आज आपल्याला आली होती जामनेरवरून सिनेमॅटिक शूटची ऑर्डर. तर रस्त्यामध्ये 2 ठिकाणी एवढे खतरनाक ऍक्सिडेंट झाले होते, तर असं मधातून नाही, चला सुरुवातीपासून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज आपल्याला आली होती जामनेरवरून सिनेमॅटिक शूटची ऑर्डर. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी गोपाल भाऊच्या घरी आलो, कारण मला आपल्या क्लायंटना पहिले सांगितलं होतं येशील तर डायरेक्ट 3 डोळ्याचा फोन घेऊन ये म्हणून. मग मी तोच 3 डोळ्याचा फोन घ्यायला गोपाल भाऊ जवळ आलो होतो. मग त्याचा 3 डोळ्याचा फोन घेतला आणि मग मी तिथून 250च्या स्पीडने डायरेक्ट खामखेड मध्ये आलो. तिथं आल्यावर आपला मित्र आकाश जवळून दोन्ही टायर मध्ये हवा चेक करून घेतली, कारण की आपल्याला एवढ्या दूर जायचं म्हणल्यावर टायर मध्ये हवा चेक करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग तिथून मी त्यांना बाय बोलून आपल्या गावात आलो. तिथून या आतंकवादीला सोबत घेतलं आणि आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप जामनेर मध्ये आल्याबरोबर तर पहिले नाश्ता केला आणि मग नाश्ता करून झाल्यावर आम्ही डायरेक्ट सोनबर्डी या लोकेशनवर आलो, कारण की आपल्याला इथं शूट करणं होतं. मग आम्ही आपल्या लोकेशनवर आलो आणि आपल्या क्लायंटला फोन करून बघितला, तर त्यांना यायला अजून वेळ होतं. तोपर्यंत आम्ही या निसर्गाचा 2-3 किलो आनंद घेतला आणि मग तिथून आम्ही या महादेवाच्या मंदिरावर आलो, जो की अतिशय छान आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये होतं. मग तिथं आल्यावर दर्शन घेतलं आणि मग दर्शन घेऊन झाल्यावर मी आपल्या कामावर लागलो. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आपले क्लायंट कुठे आहे, तर तो विषय असा होता मित्रांनो की आपल्या क्लायंटची आर्ग्युमेंट होती की आम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणून मी त्यांना काही आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं नाही राव. मग तिथं आपलं शूट पूर्ण झाल्यावर आपल्या क्लायंट कडून थंड घेतलं आणि तिथून डायरेक्ट आम्ही या बिकानेर मध्ये आलो. तिथं आल्यावर नाश्ता केला आणि मग नाश्ता करून झाल्यावर आम्ही घरी चाललो होतो, तर रस्त्यावर एवढं खतरनाक ऍक्सिडेंट झालं होतं राव. आणि तिथून अर्धा तास समोर आलो तर डबल एक ऍक्सिडेंट बघायला मिळलं राव. हा ट्रक तर डायरेक्ट रोडच्या आउट साईडला गेला होता आणि जेसीबीने त्याला बाहेर काढणं चालू होतं. रोहिणखेड ते देऊळगाव पर्यंत रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे छोटे मोठे अपघात तर होतच राहतात राव. चला मग आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ.